नमस्कार. आम्ही याच ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी खिरेश्वर गेल्या सन 2013 पासून तर सन 2026 पर्यंत आमचा जो काही खिरेश्वर ते मोठीवाडी किंवा नागेश्वरवाडी जो येणारा जाणारा जो मंदिराकडे भावी भक्त किंवा वारकरी जे जातात तो गेले अनेक दिवस हा आमचा रस्त्याचा प्रश्न जो प्रलंबित आहे. आम्ही वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही महसूल विभाग असेल किंवा इरिगेशन असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, तहसील असेल, ते आम्ही वेळोवेळी त्यांना पाठपुरावा करून त्यांनी काय आमच्या आजपर्यंत तो काही रस्त्याचा प्रश्न सुटला नाही. म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून आज याच ठिकाणी आम्ही सर्वांच्या सहमती अशी एक मीटिंग सर्वांनी चर्चा करून असं ग्रामस्थांचा निर्णय आहे की येत्या सन 2026च्या इथून पुढे जे सार्वजनिक निवडणुका असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आमदारकी असेल, खासदारकी, जे येणाऱ्या निवडणुका आहेत त्या इथून पुढे सर्व ग्रामस्थांच्या मताने इथून पुढे येणाऱ्या निवडणुकामध्ये वेळोवेळी बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न हा सर्व ग्रामस्थांकडून राहील. आणि त्याच्यानंतर येत्या 10 तारखेला जर शासनाने याच्यावरती 2 दिवसात कुठली उपाययोजना जर ठोस पाऊल उचललं जर नाही तर येत्या 10 तारखेला आम्ही तहसीलदार कचेरीवरती निश्चित आंदोलन करण्याची सर्व ग्रामस्थांची भूमिका राहील. धन्यवाद. तर आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थ खिरेश्वर ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहोत. याचं कारण एकच की आमचं जे खिरेश्वर गावाचं जागरूक देवस्थान आहे नागेश्वर मंदिर, त्या ठिकाणी अनेक वर्ष झालं आम्ही बघतोय, तर त्या ठिकाणी जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये नेहमी अडथळा येतोय आणि ते मार्गावरती पर्याय काढण्यासाठी आम्ही अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदन दिलेले आहेत. त्या निवेदनानुसार ते या ठिकाणी आज येऊन गेले, पण त्यांच्याकडून काही विषय सॉल्व्ह होत नाही आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण ग्रामस्थांनी हा विषय म्हणजे हा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे की मतदानाचं जो हे त्याच्यावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय पूर्ण ग्रामस्थांनी घेतलेला आहे. प्रश्न आहे तो मार्ग आम्हाला काढून द्यावा, तेव्हाच आम्ही मतदान करू असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ग्रामस्थांनी आयोजित केलेले आहे रस्त्यासंबंधित, त्या रस्त्यासंबंधित निर्णय जोपर्यंत शासन घेत नाही त्यावरती ZP आणि पंचायत समितीच्या आता इलेक्शन आहेत, ज्या निवडणुका आता होणार आहेत त्यावरती रस्त्याचा जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीने त्या मतदानावरती बहिष्कार घालत आहोत. जो निर्णय घेतलेला आहे तो त्या निर्णयात सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा आहे. तरी तरुण वर्गास व गावकऱ्यांना मान्य आहे का? सर्वांच्या वतीनं त्या मतदानावरती आम्ही बहिष्कार घालत आहोत. जो काही निर्णय असेल तो शासनाने लवकरात लवकर घ्यावा अशी आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीनं नम्रतेची